मंत्री उदय सामंत सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरती आंदोलन सुरू होतं। आज तुमच्याकडून मराठा आरक्षणासंदर्भात जो हिरवा कंदील दाखवला आहे, अगदी उत्साहाचं आनंदाचं वातावरण सर्व मराठा समाजामध्ये पाहायला मिळतंय। या सर्व गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही? मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेटियर जे आहे ते लागू करण्याचा आज निर्णय झाला। त्याच्यामधनं मनोजजींची जी मागणी होती मराठा समाजाच्या वंचित घटकासाठी ती आज मान्य झालेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये मराठा समाजाला न्याय देण्याची 10% आरक्षण देण्याची भूमिका घेतली, ते शिंदेसाहेब असतील, आमचे अजितदादा असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना त्या उपसमितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली। आमच्या दृष्टीने देखील ऐतिहासिक क्षण आहे। त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत। पण आरक्षणाचं श्रेय मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असं होतं। मात्र पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस ठाण्यापर्यंत वाशीपर्यंत मनोज जरांगे पाटील आले त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना श्रेय मिळालेलं असतं, मात्र आता देवेंद्र फडणवीस श्रेय घेताना पाहायला मिळत आहे। आमच्या महायुतीमध्ये श्रेयवादाची अजिबात लढाई नाही आहे। सगळ्यांनी सांघिक घेतलेला हा निर्णय आहे। स्वतः देवेंद्रजी शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये होते, शिंदेसाहेब देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये होते। त्याच्यामुळे हे सांघिक यश आहे आणि त्याचं नेतृत्व देवेंद्रजींनी केलेलं आहे। मागच्या वेळी जसं शिंदेसाहेबांनी 58 लाख नोंदणी शोधून काढण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला, 10% आरक्षण शिंदेसाहेबांनी दिलं, ते देखील सांघिक यश होतं। माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सहकार्य करत होते। त्याच्यामुळे आमचं हे सांघिक यश आहे। आणि श्रेयवादापेक्षा हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यामध्ये महायुतीचं सरकार हे यशस्वी झालं याबद्दल आम्हाला समाधान। पण या GR काढ्यावरती गुणरत्न सदावर्ते टीका करतायत की मनोज जरांगेंना गावाला पाठवण्यासाठी शासनानं हा निर्णय घेतला। सदावर्ते साहेब काय टीका करतायत ह्याच्यापेक्षा आम्ही मराठा समाजातील ज्यांना आवश्यक असलेल्या लोकांना हैदराबाद गॅजेटियर लागू करू शकलो याच्यामध्ये आम्हाला मनस्वी समाधान आहे। सर, शेवटचा प्रश्न विचारतो। आता मराठ्यांना आरक्षणासंदर्भातलं GR काढलेलं आहे, मात्र आता OBC मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले। OBC साठी सरकार यांच्या सर्व रोषाला कसं सामोरे जाणार आहे? एक महत्त्वाची गोष्ट आहे की मराठा समाजाला काही न्याय देत असताना OBCचं काही कमी व्हावं अशी कुठचीही भूमिका महाराष्ट्र सरकारची नाही, महायुतीची सरकारची नाही। OBCच्या न्याय हक्कासाठी देखील महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे। त्याच्यामुळं OBCमध्ये देखील गैरसमज असून उपयोगाचा नाही। आम्ही OBCच्या साठी देखील काही कमी होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। तर मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं तसं त्याचबरोबर ती OBCसुद्धा न्याय हक्कासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया जी आहे ती मंत्री उदय सामंत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन रोशनसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।